नमस्कार. एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि मी नारायण शेळके. आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि तो व्हिडिओ आहे सरकारच्या झालेल्या लाडक्या बहिणी. आजपर्यंत ज्या सरकारने आजपर्यंत लाडक्या बहिणींना जे मदत केली त्या सर्व लाडक्या बहिणींमधल्या जवळपास आता 50% ते 70%, 60% महिला आता होणार बाद. कारण जे आज सरकारचं आदिती तटकरे यांनी जे मीडियाला बोलताना सांगितलं की आम्ही आता छाननी करणार आहोत. कारण जे सरकारने निवडणुकीपूर्वी मतदानासाठी जो प्रोग्राम राबवला होता तो राबवलेला प्रोग्राम शासन त्याच्यामध्ये सक्सेस झालं आणि ते शासनाने जो प्रोग्राम राबवला गेला होता तो पूर्णपणे सक्सेस झाल्यामुळे आता जो सर्व विभागामध्ये जे काही प्रत्येक विभागामधलं जो पैसा इकडे वळवला गेलेला होता आणि ह्याच्या लाडक्या बहिणींमुळे सरकारला इतक्या अडचणी आलेल्या आहेत की आज प्रत्येक विभागाचा जो पगार नोकरदारांचा पगार द्यायचा असेल तर तिथेही पैसा नाहीये. इतपत कुठेही कोणत्या योजनेसाठी पैसा द्यायचा तिथेही पैसा राहिलेला नाही. निधी आणि कुणालचा जो काही प्रत्येक विभागामधला जो काही निधी आहे जवळपास तो प्रामुख्याने इकडे वळवण्यात आलेला होता आणि आता ह्या ज्या सरकारने लाडक्या बहिणी तयार केल्या होत्या ह्या लाडक्या बहिणी आता सरकारला नकोशा झालेल्या आहेत. जवळपास 50% बहिणी ह्या नकोशा होत आलेल्या आहेत. कारण याच्या आधीचं उदाहरण एक पाहिलं द्यायचं झालं तर प्रधानमंत्र्यांनी याच्या आधी असं भरपूर प्रमाणामध्ये लोकांना पीएम किसानची योजना आणली होती आणि ती पीएम किसानची योजना आणत असताना पहिल्यांदा भरपूर प्रमाणामध्ये घराघरामध्ये 2-2 नवरा आणि बायको दोघांनाही योजना येत होती. परंतु शासनाने मध्यंतरी त्याला कात्री लावली आणि ती योजना मात्र कमी करण्याचं काम सुरुवात केलं आणि त्या योजनेमध्ये भरपूर असे त्रुटी टाकल्या आणि बरेचसे त्याच्यामधनं बाद केले गेले. त्यातली त्यात 2 नवरा आणि बायको मधली फक्त नवऱ्याला किंवा बायकोला ह्या दोघांनाच एक जणाला ती योजना चालू ठेवली. त्याच पद्धतीने आता लाडक्या बहिणीची परिस्थिती तशीच असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये ज्या अटी घातल्या गेलेल्या आहेत ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्यांना ती योजनेमधनं बाद केलं जाणार आहे. ज्यांचं 2.5 लाखांच्या वरती उत्पादन आहे तेही त्यातनं बाद होणार आहेत आणि ज्यांचे अकाउंट नंबर आणि आधार नंबर ह्यांची जी अकाउंट वरले आधार किंवा अकाउंट आणि आधारला जे संलग्न अकाउंट नंबर आहेत हे जर जुळत नसतील तेही त्यातनं बाद होणार आहेत. ज्यांनी 2 वेळेला काही महिलांनी असं केलेलं आहे की 2-2 फॉर्म भरलेले आहेत. तसे सरकारच्या ती गोष्ट लक्षात आल्यामुळं ज्यांनी 2 फॉर्म भरले आहेत त्यांचा एकच फॉर्म राहणार आहे, एक फॉर्म बाद होणार आहे. आणि जर दुसरी गोष्ट पाहायची झाली तर जी 2100 रुपये येणार आहेत ती पूर्ण छाननी होऊस तर 2100 रुपये आता येणार नाहीत. हे मात्र लाडक्या बहिणींनी माहिती करून घ्यायचे. लाडक्या बहिणींसाठी जी योजना आणली होती शासनाने ती योजनेमध्ये आता कात्री लावायला सुरुवात केलेली आहे शासनाने आणि याच्यामधनं जवळजवळ 50% ते 60% महिला मात्र ह्यातनं आता बाद होणार आहे. जी महिला नोकरीला आहे, काही महिला आता नवीन सर्व्हिसला लागल्या असतील तेही त्यातनं बाद होणार आहेत आणि हे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या त्रुटीमधनं महिला आता बाहेर काढल्या जाणार आहेत आणि शासनाने जी पीएम किसान योजना जी होती त्या पीएम किसान योजनेप्रमाणेच ह्याही योजनेमध्ये त्रुटी टाकून बऱ्याचशा महिला गाळल्या जाणार आहेत. एवढंच